कावड डोक्याला हात लावून कम बसले, काय टेन्शन घेऊन राहिले तुम्ही? आता काय सांगू तुले. बाहेर गेलो की जो तो विचारतो सम्याच्या लग्नाचं काय झालं, गेलते का पोरगी पाहायले, पटली का, कवा करता लागन. देव उठून गेले, नाग दिवाळी झाली. समद्यांचे टोमणे ऐकून आणि प्रश्न ऐकून डोकं मॅड व्हायचा टाईम आला माझ्यावर आता. खरंच व माय, तुमची बी ते गत आहे मै बी तशीच गत आहे. वावरात गेलं कामाले, आई बाई विचारतेस कधी करता सम्याचं लगन. ज्यांले मुद्दाम माहिती पोरी भेटता नाही तरी बी काही काही खरं खरं विचारता कधी करता सम्याचं लगन. कदलों हातानं करते, कदलों फजिता करते. माय बी डोकं आता सुन्न झालं. काय करा काही समजून नाही राहिलं. कसं होईन सम्याचं कोणाच ठाऊक. काय बेकार कंडिशन झाली चालली आता पोरांची, काही समजायला मार्ग नाही. आवडा 2 एकर जमीन आहे आपल्याकडे, घर आहे बांधेल, तरी पोरीवाले म्हणतात नोकरी पाहिजे. नोकरी असल्यावर बी शेती आहे का, काय करा काही समजून नाही राहिलं. बरं पोरगे बी आपला चपडबे नाही. लोकांचे पोरं लपडी सपडी करून सर पोरी आणता घरात. हा बाबा खप्पा यायला तयार नाही पोरींकडे. आता काय हे गोष्ट बी आपण सांगा त्याले, त्याला समजत नाही. सगळं समजतं मले. काय तुम्ही शहाणपणा शिकवून राहिले मले. काय सांगत आले आतापर्यंत. आपल्या खानदानामध्ये कोणत्या पोरीचं कोणा नाव घेल नाही, कोणाला बट लागेल नाही. नितळ पाण्यावाने खानदान आहे आपला, आणि कुकडे गेलं खानदान आता. आणि आता अपेक्षा करू आले का की लपडे सपडे करून लग्न करायला पाहिजे म्हणून. मी ना माझ्या रक्तातच नाही ते, मी कसं काय लपडे करू. मला जमतच नाही ते. पाहून आणा तुम्हीच पोरगे, मी काहीच करत नाही. माझ्याकडून नाही होत ते लपडे झपडे. अरे भाऊ समा, आता टाईम बदलला म्हणून तुला सांगणं लावलं आहे. पोरीवाले तर एवढे आराम करून गेले आता की नोकरी बी पाहिजे, घरी जमीन बी पाहिजे. आणि पोर वावरात जाईन काही विचारलं तर म्हणतं वावराकडे जाणार नाही. आवडे मास्ती येऊन गेले पोरीवाले आता, मातून गेले. आणि जे ज्यांच्या घरी कुडाचे घर आहे, चिमणी इकून घुसली ती तिकून निघेन, ते लपडे सपडे करून आणता आणि लग्न लावून मोकळं होऊन जाता. पाहे का जग चांगल्याचं मग. मग तसा विचार नाही येणार तर काय डोक्यात. अरे लोकांनी तोंड देता देता आमची हाल काय झाली आम्हालाच माहिती आहे. जेव्हा तू पोरग्याचा बाप असेल तेव्हा तुला समजेन काय कंडिशन राहते समाजात, कसं वावरणं पडतं. तर लोक एवढे मादरचे होते भावान कितले की मुद्दाम विचारता कधी करता लगन सम्याचं, पाहिलं का नाही, गेलते का नाही पायाले. इथे दलाल लावून सुद्धा कोणी पोरवाला उभं करत नाही की पायाला येऊ दे म्हणून. अजून तुझे नारळ फोडेल नाही पोर पायाचं. मग तसं नाही म्हणणार तर काय आहे. तो आपल्या शेजारचा पिंट्या चावडी फनाटी पोर पटावून आणली दे ना, आणि कुणाच्या घरात राहतो. मग आमचं तुझ्या मायाचं मी अशी चर्चा झाली तर मग तिच्यात वावगं काय आहे. आता परिस्थितीत तशी आली भो, काय करा आम्ही बी. आमचे का प्रयत्न चालू नाही, पण पोरीवाले उभाच करता नाही. मग चंद्रपूरकडं पहा तिकडी, पैसे द्या, 1 लाख 2 लाख. अरे समा, आम्ही तसं बी करायला तयार आहे, पण ते रान राहिली पाहिजे ना. ते येता 8-10 दिवस महिनाभर राहता, घरातलं सगळं बालबिस्तर गुंडाळून सण दागिने दुगिने घेऊन फरार होऊन जाता. तसं झालं तर काय करशील मग. राहू दे मग मला गोड मुंजा, काय करता लागन. बेटा सम्या असं गातावर नको येऊ बेटा. खरं तेच सांगते तुम्ही माय, तशा प्रकार का झाले नाही आपल्या गावात. 3-4 पोरी पळून गेल्या तशा, ती एकच राहू राहिली ते बेवड्याची बाई. त्या तर नशिबाचे भाग राहता. मग आता काय करशील. मला बी सुरू करणं पडेन दारू. मग राहीन मै बी बाई आणले की चंद्रपूरून. काय बोलतो साम्या तू, दारू तू नाही पिऊन आला तू. दारू पेलची ॲक्शन करतोय बाबा मी. मग तर राहीन मग ते बाई. पहा तुम्ही लावा लाईन, तिकडे काय जाणार आहे ना. जाऊ आपण तिकडे नागपूरकडे, गडचिरोली का पहा, तिकडे गोंदिया पहा. लावा तुम्ही लाईन आणि सांगा एखाद्या कमिशन एजंटले, तो बरोबर आणि सण पाहून सण. लावून पाहू तसा एक सट्टा. मग आता तू म्हणतो तर तुला सांगलं लफडं करून आण एखादी पोर घरात, ती हिंमत नाही तू यात. मग आता शेवटला पर्याय हाच आहे, 2 लाख पाण्यात जावं करावं. लावा त्याची लाईन. नशीब आता त्याचं मग काय करा.